अतिशय उत्तम सादरीकरण म्हणजेच एक प्रेझेंटेशन आहे. आपण त्याच्या प्रत्येक स्लाइडचा टप्प्याटप्प्याने अभ्यास करणार आहोत. नक्कीच. रसायनांच्या अगदी मूलभूत संकल्पनांपासून ते आपल्या मोबाईलला आणि रस्त्यावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना ऊर्जा देणाऱ्या प्रगत बॅटरी तंत्रज्ञानापर्यंतचा हा प्रवास आपण समजून घेणार आहोत. हो, आणि हे केवळ विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी नाही, तर आपल्या आधुनिक जगाचा पाया काय आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्येकासाठी महत्वाचं आहे. तर मग आता आपण पहिल्या स्लाइडकडे वळूया. या स्लाइडचं नाव आहे ॲसिड्स, अल्कलीज अँड इलेक्ट्रिकल सेल्स. हाच आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य विषय आहे. हो, या स्लाइडवर 2 चित्र आहेत. एका बाजूला पीएच स्केल असलेले आम्ल द्रावणाचे चंचुपात्र आहे आणि दुसऱ्या बाजूला एका सिलेंड्रिकल बॅटरी सेलचा क्रॉस सेक्शन दाखवला आहे. या 2 पूर्णपणे वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे? हे बघा, हाच तर खरा दुवा आहे. मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की कोणत्याही बॅटरीची सुरुवात याच 2 घटकांपासून होते. आम्ल आणि अल्कली हेच कोणत्याही बॅटरीतील रसायनांचा मूळ स्वभाव ठरवतात. म्हणजे बॅटरीच्या आत हेच पदार्थ असतात. अगदी बरोबर. आणि म्हणूनच ITI इलेक्ट्रिशियन किंवा विज्ञान विद्यार्थ्यांसाठी हे एक संपूर्ण मार्गदर्शक आहे. कारण जर तुम्हाला पीएच काय आहे, इलेक्ट्रोलाइट्स कसे काम करतात हे समजले नाहीत, तर तुम्ही बॅटरीचे कार्य कधीच समजू शकणार नाही. म्हणजे हा पूर्ण पायाच आहे म्हणायचा. हो ना. हे रासायनिक मूळ समजले की प्रगत बॅटरी तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास अगदी सोपा वाटू लागतो. खूपच रंजक आहे हे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया, जिचं नाव आहे ऑब्जेक्टिव्हज लर्निंग आउटकम्स. हो, इथे आपण आज नेमकं काय साध्य करणार आहोत ते स्पष्ट केलंय. या स्लाइडवर 4 मुख्य उद्दिष्टे दिली आहेत. पहिले आहे आम्ल आणि अल्कलीचे गुणधर्म समजून घेणे. दुसरे आहे पीएच वापरून आम्ल किंवा अल्कलीचं स्वरूप कसे मोजायचे ते शिकणे. तिसरे म्हणजे आयनिक संयुगे आणि इलेक्ट्रोलाइट्सची व्याख्या करणे. आणि चौथं उद्दिष्ट आहे 8 विविध सेल्सची रचना आणि प्रायमरी सेकंडरी बॅटरीची तुलना करणे. हे 4ही टप्पे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिले उद्दिष्ट म्हणजे आम्ल आणि अल्कलीचे गुणधर्म समजून घेणे, कारण हाच बॅटरीतील रसायनांचा मूळ स्वभाव आहे. बरोबर. आणि दुसरे उद्दिष्ट जे आहे पीएच मोजणे. हे मोजमाप अचूकतेसाठी खूप महत्त्वाचे असते. किती ताकदीचं रसायन आपण वापरत आहोत हे त्यावरूनच ठरते. अच्छा. आणि जे तिसरे उद्दिष्ट आहे इलेक्ट्रोलाइट्सबद्दलचे, जर मी असं म्हटलं की इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे विजेसाठी तयार केलेला महामार्ग आहे, तर ते योग्य ठरेल का? अरे वाह! हे रूपक अगदी तंतोतंत लागू पडते. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे खरोखरच तो महामार्ग आहे, ज्यावरून विजेचे कण प्रवास करतात. या महामार्गाची तांत्रिक माहिती आपण पुढे घेणारच आहोत. आणि चौथ्या उद्दिष्टानुसार आपण 8 वेगवेगळ्या सेल्सची माहिती घेणार आहोत. होय, आणि हेच ज्ञान आपल्याला योग्य उपकरणासाठी योग्य बॅटरी निवडण्यास मदत करते. घड्याळात कोणती बॅटरी टाकायची आणि कारमध्ये कोणती हे यावरूनच ठरते. क्या बात आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. ॲसिड्स अँड अल्कलीज. इथून खरी केमिस्ट्री सुरू होते. या स्लाइडवर एका बाजूला लिंबू दाखवलंय, ज्याला ॲसिड म्हटलंय, आणि दुसऱ्या बाजूला साबण आहे, ज्याला अल्कली म्हटलंय. आणि खाली लिटमस पेपरच्या रंगातील बदलाचं चित्र आहे. मला सांगा, हे ॲसिड नेमकं काय करतं? साध्या भाषेत सांगायचे तर आम्ल किंवा ॲसिड म्हणजे असे पदार्थ जे पाण्यात विरघळल्यावर हायड्रोजन आयन्स म्हणजेच H+ आयन्स तयार करतात. H+ आयन्स. अच्छा. हो, तुम्हाला लिंबाची चव आंबट का लागते? कारण त्यात आम्ल असते आणि ते H+ आयन्स तयार करत असते. प्रयोगशाळेत याची चाचणी करण्यासाठी लिटमस पेपर वापरतात. आम्ल हे नेहमी निळ्या लिटमस पेपरला लाल रंगात रूपांतरित करते. आणि याचा पीएच 7 पेक्षा कमी असतो, बरोबर? अगदी बरोबर. बॅटरीमध्ये जे सल्फ्युरिक ॲसिड वापरले जाते ते अत्यंत तीव्र असते आणि मोठ्या प्रमाणावर हे हायड्रोजन आयन्स मुक्त करत असते. म्हणजे ॲसिड हे सतत H+ आयन्स देण्यास उत्सुक असतं. आणि मग अल्कलीचं काय? अल्कली याच्या अगदी विरुद्ध काम करतात. ते पाण्यात विरघळल्यावर हायड्रॉक्साईड आयन्स म्हणजेच OH- आयन्स तयार करतात. अच्छा, OH-. हे चवीला कडू असतात, जसे की आपला कपडे धुण्याचा साबण, आणि ते लाल लिटमस पेपरला निळा करतात. त्यांचा पीएच 7 पेक्षा जास्त असतो. थोडक्यात सांगायचं तर बॅटरीमध्ये या H+ आणि OH- मधील संघर्ष आणि संतुलनच ऊर्जेला जन्म देते. बापरे, म्हणजे हा सगळा आयन्सचा खेळ आहे तर. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. बेस वर्सेस अल्कली अँड पीएच व्हॅल्यू. एक अत्यंत महत्वाचा आणि अनेकदा गोंधळ उडवणारा भाग आहे. हो ना.
मी शाळेत असताना बेस हा शब्द वाचला होता. या स्लाइडवर लिहिलंय की बेस OH मायनस आयन्स देतो, पण तो अविद्राव्य असू शकतो जसं की कॉपर ऑक्साईड. तर अल्कली हा नेहमी पाण्यात विरघळणारा बेस असतो, जसं की सोडियम हायड्रॉक्साईड. एक्झॅक्टली. विज्ञानाच्या जगात हा गोंधळ खूप सामान्य आहे. बघा, बेस म्हणजे असा कोणताही पदार्थ जो OH मायनस आयन्स देऊ शकतो. पण काही बेस हे पाण्यात अजिबात विरघळत नाहीत. मग ते आयन्स कसे देणार? तोच तर मुद्दा आहे. जर ते पाण्यात विरघळणारच नसतील तर ते आयन्स कसे मुक्त करणार? आणि आयन्स मुक्त झाले नाहीत तर बॅटरीमध्ये विजेचा प्रवाह कसा निर्माण होणार? म्हणूनच बॅटरीमध्ये वापरण्यासाठी आपल्याला तो पदार्थ पाण्यात विरघळणारा असावाच लागतो. म्हणजे जो बेस पाण्यात विरघळतो तोच अल्कली. अगदी अचूक. म्हणूनच एक प्रसिद्ध वैज्ञानिक वाक्य आहे, सर्व अल्कली हे बेस असतात, पण सर्व बेस अल्कली नसतात. अरे वा, हे खूपच स्पष्ट झालं. पण या स्लाइडवर 0 ते 14 पर्यंतची रंगीत pH स्केल दिली आहे आणि एक सूत्र लिहिलंय, pH बरोबर -log-H+. खरं सांगायचं तर हे सूत्र पाहून मला थोडी भीतीच वाटली. आपल्याला खरंच एवढ्या गुंतागुंतीच्या गणिताची गरज आहे का? तुमची भीती रास्त आहे, पण त्यामागील कारण खूप सोपे आणि व्यावहारिक आहे. हे बघा, एका साध्या पाण्याच्या थेंबामध्ये असणाऱ्या H+ आयन्सची संख्या अब्जावधी आणि खर्व-निखर्व असते. बापरे. आता समजा तुम्हाला सांगायचं आहे की या द्रावणात 4 ट्रिलियन आयन्स आहेत, तर हे बोलणे आणि लिहिणे किती अवघड जाईल. अच्छा. म्हणूनच आपण हे लॉगॅरिथम किंवा लॉगचे सूत्र वापरतो. हां. लॉगॅरिथम हे एक प्रकारचं कॉम्प्रेशन टूल आहे. ते त्या प्रचंड मोठ्या आकड्यांना एका छोट्याशा सोप्या स्केलमध्ये संकुचित करते. त्यामुळे आपण फक्त म्हणतो की याचा pH 2 आहे. pH 7 म्हणजे न्यूट्रल पाणी, 7 पेक्षा कमी म्हणजे ॲसिडिक आणि जास्त म्हणजे अल्कलाईन. अच्छा. हे मोजमाप आपल्याला रसायनाची अचूक ताकद सांगते. कॉम्प्रेशन टूल ही उपमा अगदी चपकल आहे. गणित आता खूप सोपं वाटायला लागलंय. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. आयोनिक कंपाऊंड्स आणि इलेक्ट्रोलाइट्स. मगाशी तुम्ही जो महामार्गाचा उल्लेख केला होता तो विषय इथे येतो. हो. या स्लाइडवर चंचू पात्रात मीठ म्हणजेच NaCl पाण्यात विरघळून एक बल्ब लागल्याचं चित्र आहे. हे कसं शक्य आहे? साध्या मिठाच्या पाण्याने बल्ब कसा लागतो? इथेच आयनिक संयुगांची आणि इलेक्ट्रोलाइट्सची जादू सुरू होते. मीठ हे एक आयनिक संयुग आहे. ते धन आयन्स म्हणजे कॅटायन्स आणि ऋण आयन्स म्हणजे ॲनायन्स यांनी बनलेले असते. म्हणजे सोडियम आणि क्लोरीन. अगदी बरोबर. जोपर्यंत ते मीठ कोरडे आहे तोपर्यंत काहीही होत नाही. पण जेव्हा तुम्ही ते पाण्यात टाकता तेव्हा पाणी त्या बंधनाला तोडते आणि आता सोडियम प्लस आणि क्लोरीन मायनस हे आयन्स पाण्यात वेगळे होतात. आणि मग ते पोहायला लागतात. होय. आणि जे पदार्थ अशा प्रकारे आयन्स तयार करून विद्युत प्रवाह वाहू देतात त्यांना इलेक्ट्रोलाइट्स म्हणतात. सल्फ्युरिक ॲसिड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, अमोनियम क्लोराईड ही सर्वसामान्य इलेक्ट्रोलाइट्सची उदाहरणे आहेत. जर बॅटरीमध्ये इलेक्ट्रोलाइट्स नसतील तर काय होईल? तर 0 व्होल्टेज. इलेक्ट्रोलाइटशिवाय बॅटरी विद्युत प्रवाह निर्माण करूच शकत नाही, कारण आयन्सचा प्रवाह हाच विजेचा मूळ स्रोत आहे. रस्ताच नसेल तर गाड्या कशा धावणार? अगदी स्पष्ट. आता आपण इतिहासात डोकवूया. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. द व्होल्टाइक सेल, द फर्स्ट बॅटरी. ही इतिहासातील पहिली खरी बॅटरी आहे. हो. या स्लाइडवर एका काचेच्या बरणीतील तांब्या आणि झिंक इलेक्ट्रोड्सचे चित्र आहे. ही रचना कशी काम करते? हा अलेसॅन्ड्रो वोल्टा यांचा शोध आहे. ही रचना केमिकल एनर्जीचे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये रूपांतर करते. हा एक वेट सेल आहे, म्हणजे यात सल्फ्युरिक ॲसिड हे लिक्विड इलेक्ट्रोलाइट म्हणून वापरतात. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष द्रव असतो यात. हो. यात पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड हा तांब्याचा असतो आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड झिंकचा असतो. पण मी असं वाचलं आहे की या प्रक्रियेत झिंकचा जो तुकडा असतो तो कालांतराने झिजत जातो. असं का होतं? इथेच ऑक्सिडेशनची प्रक्रिया घडते. झिंक हा धातू स्वभावतः अत्यंत उदार असतो. जेव्हा तो ॲसिडच्या संपर्कात येतो तेव्हा तो स्वतःचेच इलेक्ट्रॉन्स भिरकावून देतो. ही जी अभिक्रिया आहे Zn मायनस Zn2+ 2e- यात मुक्त झालेले हेच इलेक्ट्रॉन्स आपल्याला ऊर्जा देतात. ऊर्जा देण्यासाठी तो स्वतःचे तुकडे करतो. अगदी बरोबर. तो स्वतःचे इलेक्ट्रॉन्स देतो आणि त्यामुळेच झिंकची झीज होते. तो द्रवात विरघळून जातो. बापरे, हे तर झिंकचा बलिदानच आहे. पण अशी ॲसिडची भरणी घेऊन फिरण्यात तर अवघड आहे. म्हणूनच आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. लेक-लांशे आणि ड्राय सेल्स. हो, लिक्विड सांडण्याची भीती ही एक मोठी समस्या होती. या स्लाइडवर लेक-लांशे आणि ड्राय सेलचा क्रॉस सेक्शन दाखवला आहे.
लेक्लांडचे सेलमध्ये अमोनियम क्लोराईड हे लिक्विड इलेक्ट्रोलाइट वापरले जाते असं लिहिलंय. बरोबर. पण लिक्विड इलेक्ट्रोलाइट वाहून नेण्यास कठीण असल्याने शास्त्रज्ञांनी ड्राय सेलचा शोध लावला. हा लेक्लांशे सेलचाच एक पोर्टेबल प्रकार आहे. म्हणजे यात द्रव नसतो. द्रव नसतो असं नाही, पण वाहणाऱ्या द्रावाऐवजी यात अमोनियम क्लोराईडची ओलसर पेस्ट वापरली जाते. त्यामुळे सांडण्याची भीती उरत नाही. अरे वा. आणि यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतं? यात मध्यभागी एक कार्बनचा रॉड असतो जो पॉझिटिव्ह असतो आणि बाहेरचे आवरण झिंकचे असते जे निगेटिव्ह असते. अच्छा, म्हणजे आपण लहानपणी टॉर्च किंवा रेडिओमध्ये जे सेल टाकायचो ते हेच ड्राय सेल्स आहेत. तर अतिशय स्वस्त आणि पोर्टेबल पर्याय. विज्ञानाने माणसाचं जीवन किती सोपं केलंय ना. होय ना. ही खऱ्या अर्थाने एक मोठी क्रांती होती. नक्कीच. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. अल्कलाइन अँड मर्क्युरी सेल्स. हे सेल आपण आजकाल खूप वापरतो. या स्लाइडवर एक प्रीमियम AA अल्कलाइन बॅटरी दाखवली आहे आणि बाजूला बायोहॅझार्ड किंवा टॉक्सिक चिन्ह असलेला मर्क्युरी सेल आहे. अल्कलाइन सेल ड्राय सेलपेक्षा कसा वेगळा आहे? अल्कलाइन सेलच्या रचनेत एक मोठा बदल केला गेला. यात इलेक्ट्रोलाइट म्हणून आम्ल किंवा साधी पेस्ट न वापरता पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे KOH वापरतात. अल्कली. होय. आणि यात पॉझिटिव्ह म्हणून मॅंगनीज डायऑक्साईड असते. पण खरा गेम चेंजर आहे निगेटिव्ह इलेक्ट्रोड. यात झिंकचा अखंड तुकडा न वापरता झिंकची पावडर वापरली जाते. पावडर? त्याने काय होतं? जेव्हा तुम्ही पावडर वापरता तेव्हा त्याचा सरफेस एरिया म्हणजे पृष्ठभाग खूप वाढतो. त्यामुळे रसायनांना अभिक्रिया करण्यासाठी जास्त जागा मिळते. याचा परिणाम म्हणजे या सेलची क्षमता खूप जास्त असते, कार्यक्षमता उत्तम असते आणि शेल्फ लाईफ खूप मोठी असते. हे खूपच लॉजिकल आहे. पण मग बाजूला हा जो मर्क्युरी सेल दाखवलाय, जर यावर विषारी असल्याचा इशारा आहे तर आपण तो का वापरतो? मर्क्युरी म्हणजे पारा. यात KOH इलेक्ट्रोलाइट आणि मर्क्युरिक ऑक्साईड असते. या सेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो अत्यंत लहान उपकरणांमध्ये दीर्घकाळ अत्यंत स्थिर ऊर्जा देतो. स्थिर ऊर्जा म्हणजे व्होल्टेज कमी होत नाही. एक्झॅक्टली. शेवटच्या क्षणापर्यंत समान ऊर्जा देतो. त्यामुळे घड्याळे, कॅल्क्युलेटर यात तो वापरला गेला. परंतु मर्क्युरी अत्यंत विषारी असल्यामुळे तो पर्यावरणासाठी खूप मोठा धोका आहे. बापरे, हा इशारा खरंच गंभीर आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. सिल्वर ऑक्साईड अँड लिथियम सेल्स. वैद्यकीय क्षेत्रासाठी खूप महत्वाचा टप्पा आहे. या स्लाइडवर एक व्होल्टेज ड्रॉप ओव्हर टाइमचा आलेख किंवा ग्राफ आहे. यात लिथियम आणि सिल्वर ऑक्साईडची रेषा अगदी सरळ आहे, तर स्टँडर्ड ड्राय सेलची रेषा हळूहळू खाली येतेय. याचा अर्थ काय? या आलेखाचा अर्थ असा आहे की सिल्वर ऑक्साईड सेल लहान आकारात अतिशय स्थिर व्होल्टेज देतात. ड्राय सेल जसा जुना होतो तसा त्याचा प्रकाश मंदावतो, पण सिल्वर ऑक्साईड तसं करत नाही. अच्छा, म्हणजे पेसमेकर सारख्या वैद्यकीय उपकरणांसाठी हे महत्वाचं असेल. अगदी बरोबर. जिथे 100% अचूकता महत्वाची असते तिथे हेच वापरतात. यात पॉझिटिव्ह सिल्वर ऑक्साईड आणि नेगेटिव्ह पुन्हा आपला तो झिंक असतो. झिंक परत आला. आणि लिथियम सेलबद्दल काय सांगाल? लिथियम सेल हे अत्यंत हलके असतात. त्यांची शेल्फ लाईफ खूप जास्त असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते खूप उच्च व्होल्टेज देतात. सामान्य बॅटरी 1.5 व्होल्ट देते, पण लिथियम सेल 2.5 ते 3.6 व्होल्ट देतात. यात पॉझिटिव्ह कार्बन आणि नेगेटिव्ह लिथियम असते. लिथियममध्ये इतकी ऊर्जा कुठून येते? लिथियम धातू स्वतःचे इलेक्ट्रॉन्स अत्यंत वेगाने आणि तीव्रतेने भिरकावून देतो. हीच त्याच्या उच्च ऊर्जेची किल्ली आहे. क्या बात है. हे तंत्रज्ञान खरोखरच कमाल आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. लिथियम आयन बॅटरी सेकंडरी. आपल्या आधुनिक आयुष्याचा श्वास आहे. हो ना. आपल्या सर्वांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये हीच लिथियम आयन बॅटरी असते. या स्लाइडवर एक आकृती आहे जिथे लिथियम आयन्स चार्जिंग आणि डिस्चार्जिंग दरम्यान इलेक्ट्रोड्सच्या दरम्यान फिरत आहेत. याला सेकंडरी सेल का म्हणतात? कारण तो पुन्हा चार्ज करता येतो. आत्तापर्यंत आपण जे पाहिले ते प्रायमरी होते, म्हणजे यूज अँड थ्रो. पण लिथियम आयन रिचार्जेबल आहे. पण हे कसं शक्य आहे? आतमध्ये काय होतं? याची कल्पना एका सीसॉसारखी करा. जेव्हा तुम्ही मोबाईल वापरता म्हणजे डिस्चार्जिंग होते तेव्हा लिथियम आयन्स एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे वाहतात. म्हणजेच Li मायनस Li++E-. या प्रवाहात ते ऊर्जा देतात. आणि जेव्हा आपण फोन चार्जिंगला लावतो तेव्हा तुम्ही बाहेरून वीज धकलून ती रासायनिक प्रक्रिया उलटी फिरवता. जे आयन्स पलीकडे गेले होते
त्यांना जबरदस्तीने परत मूळ जागी पाठवले जाते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रक्रियेत मूळ रचना नष्ट होत नाही. अरे वा, म्हणूनच आपण ते हजारो वेळा चार्ज करू शकतो. अगदी बरोबर. जलद चार्जिंग, उच्च ऊर्जा घनता किंवा हाय एनर्जी डेन्सिटी आणि हलके वजन याच वैशिष्ट्यांमुळे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये म्हणजे ईव्हीमध्ये क्रांती घडत आहे. खरोखर अद्भुत. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. मास्टर सेल कंपॅरिझन मॅट्रिक्स. हा एक अतिशय महत्त्वाचा तक्ता आहे. हो, या मॅट्रिक्समध्ये सर्व सेल्सची तुलना केली आहे. व्होल्टाईक, ड्राय सेल, अल्कलाइन, मर्क्युरी, सिल्वर ऑक्साईड, लिथियम आणि त्यांचे इलेक्ट्रोलाइट, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड्सची माहिती दिली आहे. यातून काय पॅटर्न दिसतोय? स्लाइडवर एक खूप महत्त्वाची टीप दिली आहे बघा. इलेक्ट्रोलाइट कार्यक्षमता ठरवते. प्रायमरी सेल्समध्ये झिंक हा सर्वात सामान्य निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. झिंक तर सगळीकडेच दिसतोय मला. होय ना. झिंक हा अनेक बॅटरींचा मूक नायक म्हणजे अनसंग हिरो आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, इलेक्ट्रोलाइटमध्ये बदल केल्यास बॅटरीचा संपूर्ण स्वभाव बदलतो. लिक्विडच्या जागी पेस्ट वापरली तर ती पोर्टेबल होते आणि आम्लाच्या जागी अल्कली वापरला तर तिची ताकद वाढते. एकदम बरोबर. ही सर्वसमावेशक उजळणी खूपच उपयुक्त ठरली. आता आपण सुरक्षितेच्या मुद्द्याकडे जाण्यासाठी पुढच्या स्लाइडकडे वळूया. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन अँड सेफ्टी. हा भाग कोणत्याही इंजिनियर किंवा विद्यार्थ्याने कधीही विसरता कामा नये. या स्लाइडवर 4 धोक्याची किंवा वॉर्निंग चिन्हे आहेत. पहिला नियम आहे, उपकरणांमध्ये जुन्या आणि नवीन बॅटरी कधीही एकत्र वापरू नका. पण असं का? आपण बऱ्याचदा रिमोटमध्ये असं करतोच ना. हे अजिबात करू नका. कारण जेव्हा बॅटरी जुनी होते तेव्हा तिचा अंतर्गत विरोध किंवा इंटरनल रेझिस्टन्स प्रचंड वाढतो. जेव्हा नवीन बॅटरी जुन्या बॅटरीसोबत वीज ढकलण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्या विरोधामुळे उष्णता निर्माण होते. बापरे, म्हणजे बॅटरी गरम होते? हो, आणि ती लीक होऊन उपकरण खराब होऊ शकते. दुसरा नियम आहे मर्क्युरी आणि लिथियम सेलची योग्य विल्हेवाट लावण्याबद्दल. आणि त्यांना आगीपासून दूर ठेवण्याबद्दलही लिहिलंय. होय, कारण लिथियम आयन बॅटरी जर जास्त गरम झाली तर त्यात थर्मल रनअवे सुरू होऊ शकतो. थर्मल रनअवे म्हणजे काय? म्हणजे उष्णतेमुळे रसायने जळतात, त्यातून आणखी उष्णता निर्माण होते, जी आणखी रसायनांना जाळते. हे दुष्टचक्र सुरू होते, ज्यामुळे भयानक स्फोट होऊ शकतो. अरे बापरे. आणि तिसऱ्या आणि चौथ्या नियमात बॅटरी ॲसिडचा उल्लेख आहे. हो, सल्फ्युरिक ॲसिडमुळे त्वचा गंभीररित्या जळू शकते. म्हणूनच वेट सेल हाताळताना नेहमी सेफ्टी गॉगल आणि ग्लोव्हजचा वापर करणे अनिवार्य आहे. विज्ञान केवळ ऊर्जा देत नाही, तर त्यासोबत मोठी जबाबदारीही येते. नक्कीच, हा खूप मोठा धडा आहे. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. इंडस्ट्री रेलेव्हन्स. आत्तापर्यंत आपण जे रसायनशास्त्र शिकलो त्याचा मोठ्या प्रमाणावर कसा उपयोग होतो ते इथे दिसतंय. हो, या फ्लोचार्टमध्ये दाखवलंय की व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रात याचा कसा वापर होतो. रासायनिक आणि जल प्रक्रियांमध्ये म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये पीएच समजणे अत्यंत आवश्यक असते. पाणी किती ॲसिडिक आहे हे तिथेच ठरते. अच्छा. आणि कमर्शियल सेन्सर्ससाठी अल्कलाइन बॅटरी वापरतात असेही लिहिलंय. हो, आणि मगाशी आपण बघितल्याप्रमाणे वैद्यकीय उपकरणांसाठी सिल्वर ऑक्साईड सेलचे अचूक आणि स्थिर व्होल्टेज कसे महत्त्वाचे आहे हेही इथे स्पष्ट होते. आणि सर्वात शेवटी ईव्हीचा उल्लेख आहे. होय, लिथियम आयन हा इलेक्ट्रिक वाहन उद्योगाचा कणा आहे. भविष्यातील दळणवळण पूर्णपणे या एकाच रसायनावर अवलंबून आहे. हा खूप व्यापक दृष्टिकोन आहे. खरंच खूप प्रभावी आहे हे सगळं. आता आपण आपल्या शेवटच्या स्लाइडकडे वळूया. समरी अँड कॉन्सेप्ट क्लॅरिटी. आपण आज जे काही शिकलो त्याचं हे एकाच दृष्टिक्षेपात संकलन आहे. या स्लाइडवर 4 विभाग आहेत. हो, पहिलं म्हणजे आम्ल, ज्याचा पीएच 7 पेक्षा कमी असतो आणि ते H+ आयन्स देतात. आणि अल्कली, ज्यांचा पीएच 7 पेक्षा जास्त असतो आणि ते OH- आयन्स देतात. आणि एक विशेष टिप जी आपण शिकलो, सर्व बेस अल्कली नसतात. अगदी बरोबर. दुसरे म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स कसे सेलच्या आतून विद्युत प्रवाह वाहू देतात. ते विजेचा महामार्ग आहेत. आणि तिसरं म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी सेल्समधील फरक. होय, प्रायमरी सेल जसे ड्राय सेल किंवा अल्कलाइन हे यूज अँड थ्रो असतात. ते पुन्हा चार्ज करता येत नाहीत. तर सेकंडरी सेल्स जसे लिथियम आयन हे रिचार्जेबल आणि प्रगत आहेत. हा रसायनांपासून ऊर्जेपर्यंतचा प्रवास अत्यंत तर्कशुद्ध आहे. खरोखरच. आता आपण शेवटच्या मूल्यांकन किंवा असेसमेंट स्लाइडकडे वळूया. असेसमेंट, MCQs आणि क्वेश्चन्स. चला, आता बघूया आपल्या श्रोत्यांना किती लक्षात राहिले ते. इथे काही चर्चा प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, लिथियम आयन बॅटरीला सेकंडरी सेल का मानले जाते?
खूपच सोपं आहे, कारण ही बॅटरी रिचार्ज करता येते. आपण रासायनिक प्रक्रिया उलटी फिरवून लिथियम आयन्सना त्यांच्या मूळ जागी परत पाठवू शकतो, ज्यामुळे बॅटरी पुन्हा वापरण्यासाठी तयार होते. एकदम बरोबर. दुसरा प्रश्न, व्होल्टाईक सेलमध्ये झिंक इलेक्ट्रोडचे काय होते? झिंकचं ऑक्सिडेशन होते. तो स्वतःचे इलेक्ट्रॉन्स मुक्त करतो आणि या प्रक्रियेत तो हळूहळू झिजतो किंवा द्रवात विरघळून नष्ट होतो. झिंकचं बलिदान. आता काही बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQs आहेत. ड्राय सेलमध्ये कोणता इलेक्ट्रोलाइट वापरतात? आपण मगाशीच पाहिलं, सांडण्याची भीती टाळण्यासाठी यात लिक्विडऐवजी अमोनियम क्लोराईडची म्हणजे NH4Cl ची ओलसर पेस्ट वापरतात. बरोबर. पुढचा MCQ, आम्ल पाण्यात कोणते आयन्स तयार करतात? आम्ल नेहमी H+ म्हणजे हायड्रोजन आयन्स तयार करतात. आणि शेवटचा प्रश्न, मोबाईल बॅटरी कोणत्या प्रकारची असते? ती सेकंडरी प्रकारची असते, विशेषतः लिथियम आयन, कारण आपण मोबाईल रोज चार्ज करतो. क्या बात है. तुमच्या या स्पष्टीकरणामुळे या सर्व तांत्रिक संकल्पना कायमच्या डोक्यात कोरल्या जातील असं मला वाटतं. हे या सादरीकरणाचे उत्तम फलित आहे. नक्कीच, मलाही असंच वाटतं. शेवटी सांगायचं तर हे संपूर्ण विश्लेषण एका साध्या सादरीकरणापलीकडे जाऊन आपल्या दैनंदिन जीवनातील ऊर्जेच्या प्रवाहाला समजून घेण्याचा एक खऱ्या अर्थाने मास्टर क्लास ठरले आहे. होय, लिंबाच्या रसातील साध्या आम्लापासून ते इलेक्ट्रिक कार चालवणाऱ्या प्रगत लिथियम आयन बॅटरीपर्यंतचा